डिअर स्टुडंट्स, मागील टॉपिकमध्ये आपण कंपाऊंड्स अँड देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा त्याला आपण केमिकल फॉर्म्युला असं म्हणतो, हा घटक पाहिला होता. म्हणजे संयुगे आणि त्यांची रेणुसूत्रे किंवा त्यालाच आपण रासायनिक सूत्रे असंही म्हणतो. आता ती कशी लक्षात ठेवायची ती पद्धत किंवा ती मेथड आपण मागच्या टॉपिकमध्ये लक्षात घेतली. आता या संयुगाची निर्मिती कशी होते, म्हणजे ते तयार कसे होतात ते या घटकामध्ये पाहायचं आपल्याला. म्हणजे फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड्स बाय क्रॉस मल्टिप्लाय मेथड, म्हणजे तिरकस गुणाकार पद्धतीने संयुगाची निर्मिती कशी होते. एखादं संयुग म्हणजे कंपाऊंड तयार कसं होतं. आता हे संयुग तयार होण्यासाठी आवश्यक असतात ते आयन्स. आयन म्हणजे त्यामध्ये दोन प्रकार आहेत, धन आयन, ऋण आयन. म्हणजे त्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज असं म्हणतो. म्हणजेच त्याला कॅटायन, ॲनायन असंही म्हटलं जातं. आता हे फॉर्मेशन ऑफ आयन्स म्हणजे आयनाची निर्मिती कशी होते याबद्दल आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये स्वतंत्र त्याचा अभ्यास करणारच आहोत. पण आता आपल्याला संयुगाची निर्मिती होण्यासाठी किंवा संयुगे कंपाऊंड तयार होण्यासाठी ह्या आयनाची मदत घ्यावी लागेल. मग हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, प्लस मायनस म्हणजे धन आणि ऋण. मग आता सुरुवातीला आपण याचा एक टेबल तक्ता जो आहे तो लक्षात घेऊया, की ज्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असणारे आयन कोणते आहेत त्यांची नावे आणि निगेटिव्ह म्हणजे ऋण प्रभार असणारी आयन जे आहेत त्यांची नावे. आता हे दोन्ही तक्ते नीट लक्षात ठेवले की त्यासाठी क्रॉस मल्टिप्लाय मेथड, तिरकस गुणाकार पद्धत कशी वापरली जाते तशी काही आपण उदाहरणे बघूया. म्हणजे एकंदरीत आपल्याला ह्या संयुगाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे जे आयन आहेत ते आयन त्यांच्या चार्जसह लक्षात घ्यावे लागतील. तर सुरुवातीला आपण ते आयन्स कोणते आहेत त्याची नावे आणि त्याचा प्रभार म्हणजे चार्ज, प्लस किती चार्ज आहेत, मायनस किती चार्ज आहेत ते आपण पाहूया अगोदर. हे सर्व घटक लिहून घ्या, त्याचा सराव करा, कारण पुढे आपल्याला रासायनिक अभिक्रियेचा अभ्यास करायचा असेल तर याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि एकंदरीत रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री हा घटक जो आपल्याला विज्ञानामध्ये आहे त्याच्या अभ्यासासाठी सुद्धा हा एक महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही त्याचा नीट अभ्यास करा आणि तसेच तुमच्याप्रमाणे जे गरजू विद्यार्थी असतील त्यांनाही हे शेअर करा. संयुगे म्हणजेच कंपाऊंड तयार होण्यासाठी आवश्यक असणारे जे काही आयन्स किंवा रॅडिकल्स आहेत, मग ते क्रॉस मल्टिप्लाय मेथड असू द्या म्हणजे तिरकस गुणाकार पद्धत, किंवा एकंदरीत संयुग तयार होण्यासाठी आवश्यक असणारे जे धन आणि ऋण आयन आहेत म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, त्याची काही नावे आपण इथं पाहतोय. आता याच्यामध्ये सुरुवातीला पॉझिटिव्ह आयन्स त्यालाच बेसिक रॅडिकल असं म्हटलं जातं. म्हणजे हे धनप्रभारित पॉझिटिव्ह चार्ज असतील सगळे. मग आता याच्यावरचं नाव आणि चार्ज हे लक्षात ठेवा, म्हणजे त्याचं सिम्बॉल आणि चार्ज, म्हणजे कुठं +1 असेल, कुठे +2 असेल, कुठे +3 असेल, किंवा मायनसमध्ये असं आहे -1, -2, -3. मग त्याचं सिम्बॉल विथ देअर चार्ज म्हणजे त्याची संज्ञा आणि त्याच्यावर असणारा प्रभार आणि त्याचं नाव. मग आपल्याला एखाद्या संयुगाचं नाव दिलं असेल तर सूत्र लिहिण्यासाठी याचा उपयोग होतो. आता याचं आपण लिस्टमध्ये सुरुवातीला हे सगळे +1 म्हणजे 1 प्लस असणारी सगळी उदाहरणे. आता याच्यातलं पहिलं H+ हायड्रोजन, Li+ लिथियम, Na+ सोडियम, K+ पोटॅशियम, Ag+ सिल्वर, Cu+ त्याला क्युप्रस किंवा कॉपर 1 म्हटलं जातं. आता याचे नियम आपण पुढे पाहणार आहोतच, हे असं का आहे थोडक्यात. Hg+ मर्क्युरस किंवा त्याला मर्क्युरी 1 असं म्हटलं जातं. आता त्यानंतर 2+ असणारे म्हणजे ++2 चार्ज म्हणजे 2 धन प्रभार असणारे. आता याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे Ba++ बेरियम, Ca++ कॅल्शियम, Mg++ मॅग्नेशियम, Ni++ निकेल, Zn++ झिंक, Mn++ मॅंगनीज, Cu++ त्याला कॉपर इन ब्रॅकेट रोमन 2 असेल किंवा त्याला क्युप्रिक असं म्हटलं जातं, किंवा Hg++ किंवा ह्याला 2+ असंही वाचलं जातं. मर्क्युरिक किंवा त्याला मर्क्युरी सेकंड असंही लिहिलं जातं, किंवा Fe++ त्याला फेरस
किंवा आयर्न इन ब्रॅकेट रोमन 2 असं लिहिलं जातं. हे जे काय लिहिण्याचे नियम्स रूल्स आहेत ते आपण नेक्स्ट पुढे पाहणार आहोत. त्यानंतर पुढे फेरस 2+ असेल तर Fe2+ फेरस आणि Pb++ किंवा Pb2+ लीड असेल. त्यानंतर त्याच्या पुढे आपण 3+ आयन असणारे म्हणजे 3 वेळा प्लस 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 म्हणजे 3 वेळा अधिक असेल तर Al3+ ॲल्युमिनियम, Cr3+ क्रोमियम, Fe3+ त्याला फेरिक किंवा आयर्न इन ब्रॅकेट रोमन 3 असं लिहिलं जातं. त्यानंतर बिस्मथ Bi3+ त्याला बिस्मथ असं म्हटलं जातं. आता 4+ असणारे 4 वेळा प्लस आयन असणारे 4+ म्हणजे 4 धन आयन असणारे Sn4+ त्याला स्टॅनिक असं म्हटलं जातं. त्यानंतर Pb4+ त्याला लीड असं म्हटलं जातं. त्यानंतर NH4+ त्याला अमोनियम असं म्हटलं जातं. NH4+ हे सगळे सिंगल इलेमेंट होते, पण इथं ग्रुप ऑफ इलेमेंट म्हणजे एक नायट्रोजन आहे आणि एक H हायड्रोजन आहे. म्हणजे NH4 याच्या डोक्यावरती +1 आहे. हे सगळे वरचे सिंगल इलेमेंट होते, परंतु इथं मूलद्रव्यांचा गट आहे आणि त्याच्यावरती सुद्धा प्रभार असतात. आता आपण ऋण किंवा निगेटिव्ह चार्ज असणारे काही उदाहरणे बघतोय. त्यांच्या आयनांची नावं आहेत इथं. निगेटिव्ह आयन्स किंवा त्याला ॲसिडिक रॅडिकल असंही म्हटलं जातं, ऋण प्रभारित आयन. तुम्ही लक्षात ठेवताना त्याचं सिम्बॉल आणि मायनस किती वेळा आहे, एकदा, दोनदा की तीनदा, आणि त्याचं नाव. आता H- असेल तर त्याला हायड्रायड असं म्हटलं जातं. F- असेल फ्लोरायड, Cl- असेल क्लोरायड, Br- ब्रोमाइड, I- आयोडाईड. आता हे सिम्बॉल आणि त्याचे चार्ज का लक्षात ठेवायचे? पुढे आपल्याला एखादं संयुग किंवा कंपाऊंड त्याचं सूत्र कसं तयार होतं किंवा सूत्र लिहिण्यासाठी याची मदत होते. किंवा O- 2 वेळा ऋणचिन्ह किंवा वजा साईन आहे इथं मायनस साईन, त्यावेळेस ऑक्साईड O-, S- सल्फाईड, O2- त्याला पेरॉक्साईड असं म्हटलं जातं, म्हणजेच परऑक्साईड. आता 3 वेळा मायनस चिन्ह असणारे N3-, 3 ऋण आहेत त्याला नायट्राईड म्हटलं जातं. P3- त्याला फॉस्फाईड म्हटलं जातं. आता 4- म्हणजे 4 ऋण वजा आहे, 4 वजा C4- त्याला कार्बाईड म्हटलं जातं. आता हे सिंगल इलेमेंट होते सगळे. आता इथून पुढे साइन मायनस एकदा असेल, दोनदा असेल, तीनदा असेल, परंतु ग्रुप ऑफ एलिमेंट म्हणजे मूलद्रव्यांचा एक गट असेल. म्हणजे OH या 2 मूलद्रव्यांचा एक गट आहे आणि त्याच्या डोक्यावरती मायनस वजा चिन्ह आहे. त्यावेळेस OH हायड्रोक्साईड आहे, OH- एकदा आहे, Cn- सायनाइड, NO3 याच्यावरती मायनस वजा 1 आहे म्हणजे नायट्रेट, NO2- नायट्राइट, HCO3- बायकार्बोनेट, HSO4- बायसल्फेट, HSO3- बायसल्फाइट, MnO4- परमॅंगनेट, ClO3- क्लोरेट, BrO3- ब्रोमेट, CS3COO- ॲसिटेट. पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे SO4- म्हणजे हा ग्रुप ऑफ एलिमेंट आहे. म्हणजे 2 मूलद्रव्यांचा एक गट आहे आणि त्याच्यावरती 2 मायनस चार्ज आहेत म्हणजे 2-, त्याला म्हणायचं सल्फेट. पुढचं आहे CO3- त्याला कार्बोनेट असं म्हणतात. त्यानंतर Cr2O7- म्हणजे 2- चार्ज आहेत, 2 ऋण चार्ज आहेत प्रभार त्यावरती, त्याला डायक्रोमेट असं म्हणतात किंवा त्या चार्जचं किंवा त्या आयनचं नाव आहे डायक्रोमेट. पुढे SO3- त्याला सल्फाईट असं म्हणतात, सल्फाईट. त्यानंतर SiO3- त्याला सिलिकेट असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आहे ZnO2-
त्याला झिंकेट असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आहे CrO4 मायनस मायनस, त्याला क्रोमेट असं नाव आहे, या आयनचं नाव क्रोमेट. पुढे 3 मायनस चार्ज असलेले 3 मायनस 3 ऋण प्रभार असलेले ग्रुप ऑफ इलेमेंट मूलद्रव्यांचा गट आहे आणि त्या गटावरच हा मायनस चार्ज आहे 3 मायनस. PO4 3 मायनस, त्याला फॉस्फेट असं म्हटलं जातं. त्यानंतर PO3 3 मायनस म्हणजे 3 ऋण प्रभार आहेत, त्याला फॉस्फाईट असं म्हटलं जातं. त्यापुढे BO3 3 मायनस किंवा 3 ऋण प्रभार आहेत, त्याला बोरेट असं म्हटलं जातं. पुढे AlO3 3 मायनस आयन, त्याला ॲल्युमिनेट असं म्हटलं जातं. आता हे सगळे जे आयन आहेत ते नीट लिहून लक्षात ठेवा. आता हे लिहित असताना त्यांचं जे सिम्बॉल, त्याचे प्रभार, कुणावरती +1 आहे, कुणावरती +2 आहेत, कुणावरती +3 आहेत, किंवा -1 असेल, -2 असेल, -3 असेल, हे सगळं त्याचं नाव आणि त्याचं प्रभार हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवलं तर आपल्याला याच्या पुढे जे संयुग तयार कसे होतात म्हणजे फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड यामध्ये मदत होईल. संयुगे म्हणजेच कंपाऊंड तयार होण्यासाठीची क्रॉस मल्टिप्लाय मेथड म्हणजे तिरकस गुणाकार पद्धत ही आता आपण पाहणार आहोत. या पद्धतीच्या साहाय्याने आपल्याला प्लस आयन आणि मायनस आयन यांची संख्या किती पाहिजे, आता यांची संख्या जेवढे आहे तेवढी लिहिली तरच तुम्ही लिहिलेलं जे सूत्र आहे ते बरोबर असेल, अन्यथा ते सूत्र चुकीचं असेल. आता फॉर एक्झाम्पल आपण पहिलं जे सूत्र किंवा उदाहरण आहे ते बघूया. पोटॅशियम क्लोराईड. आता हे 4 स्टेपमध्ये आपल्याला त्याचा फॉर्म्युला मिळतो. पहिल्या स्टेपमध्ये रॅट सिम्बॉल म्हणजे त्याची संज्ञा लिहिली जाते. आता फॉर एक्झाम्पल आपण पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियमसाठी सिम्बॉल K लिहिलं, क्लोराईडसाठी आपण Cl लिहिलं. सेकंड स्टेप रॅट व्हॅलन्सी. दुसऱ्या स्टेपमध्ये त्याची संयुजा लिहिली जाते. उदाहरणार्थ पोटॅशियमची संयुजा +1 आहे, क्लोरीनची -1 आहे, त्यांच्या खाली त्यांची संयुजा लिहिली. आता व्हॅलन्सी किंवा संयुजा हा एक पूर्ण घटक आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये पाहणार आहोत. म्हणजे हा घटक पूर्ण अणू किंवा त्या अणूचा अभ्यास ज्या ठिकाणी असेल त्यावेळेस आपल्याला ती संयुजा म्हणजे काय, ती कशी काढतात, त्याचे प्रकार काय, हा डिटेल भाग आपल्याला पुढे येईलच. स्टेप थर्ड, तिसऱ्या स्टेपमध्ये क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय केलं जातं, Kची संख्या क्लोरीनच्या संयुजेच्या संख्येइतकी घेतली जाते किंवा क्लोरीनची संख्या पोटॅशियमची जी संयुजा आहे त्या संयुजेची जी संख्या आहे तितकी घ्यावी लागेल. म्हणजे या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय तिरकस गुणाकार केला जातो. म्हणजे Kची संख्या 1 घ्यावी लागेल, Clची संख्या 1 घ्यावी लागेल. हे प्लस मायनस ते संयुजा व्हॅलन्सीसाठी असते. इलेक्ट्रॉन देतात प्लस, घेतात मायनस, ते पुढे येणारच आहे. म्हणजे आपल्याला Clची संख्या 1 घ्यायची, Kची संख्या पण 1च घ्यायची आणि त्यावरून तयार झालेलं केमिकल फॉर्म्युला स्टेप 4मध्ये आपण लिहितो रासायनिक सूत्र म्हणजे KCl. Kची संख्या पण 1 घेतली, Clची संख्या पण 1 घेतली. आता 1 असेल तर सहसा लिहिलं जात नाही. आता यानंतर स्टेप 4च वापरायचे आहेत. प्रत्येक उदाहरणाला अशा 4 स्टेपमध्ये आपल्याला त्याचा फॉर्म्युला क्रॉस मल्टिप्लायने तयार करायचा आहे. आता इथून पुढचे जे उदाहरणं आपण घेतले ती डायरेक्ट आपण ॲन्सर 1 स्टेपमध्ये काढलेलं आहे, पण तुम्ही लिहिताना अशा 4 स्टेपमध्ये त्या लिहायच्या किंवा त्याचं उत्तर सूत्र मिळवायचं. दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे वॉटर पाणी. आता याच्यामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन ही 2 मूलद्रव्ये आहेत, त्यांचे सिम्बॉल आपण लिहिले HO. आता Hची संयुजा 1 आहे म्हणून +1, O ऑक्सिजनची संयुजा -2 आहे म्हणजे -2. आता Hची संख्या तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लाय यामुळे H 2 घ्यावे लागतील आणि O 1 घ्यावं लागेल आणि त्यापासून तयार होईल H2O म्हणजे 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, हे पाण्याचं सूत्र मिळेल. त्यानंतर सोडियम सल्फेटचा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. सोडियम सल्फेट तयार कसं होईल, स्टेप 1मध्ये आपण त्याचे सिम्बॉल लिहितो Na सोडियमसाठी, सल्फेटसाठी SO4. आता याच्यामध्ये सोडियमची संयुजा +1 आहे, सल्फेटची संयुजा -2 आहे. तिरकस गुणाकार पद्धत वापरा, क्रॉस मल्टिप्लाय. Naची संख्या या संयुजे इतकी घ्यायची आणि सल्फेटची संख्या
सोडियमच्या संयुजा इतकी घ्यायचे. म्हणजे Na ची संख्या आपल्याला 2 घ्यावी लागेल आणि SO4ची संख्या आपल्याला 1 घ्यावं लागेल. म्हणजेच फॉर्म्युला आपल्याला मिळेल Na2SO4 सोडियम सल्फेट. पुढचं उदाहरण आपण पाहतोय ते म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड Mg. मॅग्नेशियमसाठी Mg, क्लोराईडसाठी Cl. मॅग्नेशियमची व्हॅलन्सी संयुजा +2 आहे. Cl क्लोरीनची -1 -1 आहे. तिरकस गुणाकार पद्धत वापरा. Mgची संख्या Clच्या व्हॅलन्सी इतकी घ्यायचे म्हणजे 1 घ्यायचे आणि Clची संख्या Mgच्या व्हॅलन्सी इतकी म्हणजे 2 घ्यायचे. मग आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल? Mg 1 संख्या घ्यायचे, Clची 2 घ्यायचे. MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड. त्यानंतर पुढचं उदाहरण जे आहे ते सिल्वर नायट्रेट. स्टेप 1मध्ये आपण त्यांचे सिम्बॉल लिहितो. सिल्वरसाठी Ag, नायट्रेटसाठी NO3. त्याच्या खाली त्याची व्हॅलन्सी संयुजा लिहायची म्हणजे Agची संयुजा +1, NO3ची -1. तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लाय मेथड वापरा. Agची संख्या 1 घ्यायची तिरकस गुणाकार पद्धतीमुळे. NO3 पण 1च घ्यायचा आहे म्हणजे Ag पण 1, NO3 1. AgNO3 हा त्याचा फॉर्म्युला असेल. पुढचं उदाहरण आपण बघतोय ते म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियमचं सिम्बॉल K. हायड्रॉक्साईडसाठी आपण पाठ केलेलं अगोदर. हे सगळे अगोदरच आपण याचे फॉर्म्युले नायट्रेट कसं लिहायचं, हायड्रॉक्साईड कसं लिहायचं, सल्फेट कसं लिहायचं हे अगोदरच आपण पाठ करून ठेवलेलं आहे. तेच इथं वापरायचं आहे. पोटॅशियम K, हायड्रॉक्साईड OH. आता त्याच्या खाली त्याच्या व्हॅलन्सी संयुजा लिहायच्या आहेत. Kची व्हॅलन्सी संयुजा +1 + 1 आहे आणि OHची -1 -1 आहे. तिरकस गुणाकार पद्धतीमुळे Kची संख्या आपल्याला 1च घ्यायची आहे आणि OHची संख्या आपल्याला 1च घ्यायची. हे प्लस मायनसचा इथं विचार करायचा नाही. आपल्याला संख्या फक्त बघायची, नंबर किती आहे तो नंबर फक्त विचारात घ्यायचा आहे आणि तेवढी त्याची संख्या घ्यायची तिरकस गुणाकार पद्धतीमध्ये. म्हणजे K 1च, OH 1 आणि नवीन तयार झालेलं सूत्र आहे KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पुढचं आहे ते म्हणजे अमोनियम सल्फेट. अमोनियमसाठी NH4, अमोनियम NH4 आणि सल्फेटसाठी आपण अगोदरच पाठ केलेला SO4. आता अमोनियम NH4 याची संयुजा व्हॅलन्सी +1 + 1 आहे आणि सल्फेट SO4 याची व्हॅलन्सी -2 आहे. म्हणजे तिरकस गुणाकार कराता क्रॉस मल्टिप्लाय NH4ची संख्या आपल्याला 2 घ्यायचे 2 आणि SO4ची संख्या आपल्याला 1 घ्यायचे. या प्लस मायनसचा इथं विचार करू नका. ते प्लस मायनस इलेक्ट्रॉन देतात का घेतात यानुसार ठरतं. इथं फक्त आपल्याला संख्या कोणाची किती घ्यायचे हे ठरवायचं आहे. त्यामुळे फक्त अंक हा नंबर किती आहे तो बघा, तेवढी संख्या तिरकस गुणाकार पद्धतीनुसार घ्या. NH4ची संख्या आपल्याला 2 घ्यायची आणि SO4ची संख्या 1च घ्यायची म्हणून SO4 1 आहे. आता NH4 2 घ्यायचे त्यामुळे ह्याला ब्रॅकेट करावाच लागेल. NH4 हे ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल आणि त्याच्या बाहेर 2 लिहायचं आहे. जर आपण ब्रॅकेट लिहिलं नसेल तर NH4 2SO4 असं होईल. त्यामुळे तो फॉर्म्युला चुकीचा का असेल तर N मल्टिप्लाय 2 नसेलच जर ब्रॅकेट केलं नाही तर, फक्त ते Hसाठीच मल्टिप्लाय 2 असेल. त्यामुळे पूर्ण ब्रॅकेटमध्ये त्याला लिहायचं आहे. याचा अर्थ ह्या ब्रॅकेटमध्ये जेवढं काय आहे NH4 आहे त्याला मल्टिप्लाय 2 असेल हे ब्रॅकेटच्या बाहेरचं. त्यामुळे इथं NH4 ट्वाईस SO4 हा फॉर्म्युला आहे अमोनियम सल्फेटचा. 8 नंबरचं उदाहरण आपण पाहतोय ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आता ॲल्युमिनियमसाठी आपण Al आणि हायड्रॉक्साईडसाठी OH. पहिला पॉईंट आपण सिम्बॉल त्याची संज्ञा लिहिली. दुसरा पॉईंट त्याच्या खाली त्याची संयुजा लिहायची व्हॅलन्सी. ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी +3 आहे, OHची -1 आहे. तिरकस गुणाकार पद्धत क्रॉस मल्टिप्लाय हा रूल इथं आपण ॲप्लाय करतो आहे. Alची संख्या आपल्याला 1 घ्यायची आहे आणि OHची संख्या आपल्याला 3 घ्यायची आहे. त्यामुळे Al अंडर ब्रॅकेट OH थ्राईस, AlOH थ्राईस. आता या ठिकाणी ब्रॅकेट करणं का गरजेचं आहे? जर आपण ब्रॅकेट नाही केला तर 3 ही संख्या फक्त Hसाठी असेल, Oसाठी नाही.
त्यामुळे आपल्याला इथं ब्रॅकेट करावाच लागेल. त्यामुळे OH हे ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि त्याच्या बाहेर 3. पुढचं उदाहरण आहे सल्फ्युरिक ॲसिड. त्याला आपण सल्फ्युरिक आम्ल म्हणतो. आता याच्यामध्ये H हायड्रोजनचं सिम्बॉल लिहिलं आपण. सल्फेटसाठी SO4 लिहिलं. हायड्रोजनची व्हॅलन्सी +1 आहे, SO4ची -2 आहे. तिरकस गुणाकार पद्धत वापरली आता आपण इथं, क्रॉस मल्टिप्लाय मेथड. H हायड्रोजनची संख्या त्यामुळे आपल्याला 2 घ्यावी लागेल आणि SO4ची संख्या आपल्याला 1 घ्यावी लागेल आणि त्यापासून आपल्याला फॉर्म्युला मिळेल H2SO4. पुढचं 10 नंबरचं एक्झाम्पल आपण पाहतोय ते म्हणजे हायड्रोजन सल्फाइड. हायड्रोजनसाठी सिम्बॉल आहे H आणि सल्फाइडसाठी आहे S. आता तिरकस गुणाकार पद्धत करायच्या अगोदर नेहमी त्या ठिकाणी त्याची संयुजा लिहायची. आता हायड्रोजनची संयुजा +1 आहे, सल्फरची संयुजा -2 - 2 आहे. तिरकस गुणाकार पद्धत क्रॉस मल्टिप्लाय करा. Hची संख्या 2 घ्यायची, Sची संख्या 1 घ्यायची आणि नवीन आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, H2S हायड्रोजन सल्फाइड. आता हे झाले आपण क्रॉस मल्टिप्लाय मेथड, तिरकस गुणाकार पद्धत वापरण्यासाठी किंवा त्याचा वापर करून आपण एखादं संयुग त्याचा फॉर्म्युला सूत्र तयार करू शकतो. यासाठी आपल्याला आवश्यक लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे, तर त्या ठिकाणी सिम्बॉल्स त्यांच्या संज्ञा काय आहेत तो टेबल लक्षात ठेवा. त्या आधारे तुम्हाला हा क्रॉस मल्टिप्लायचा वापर करून एखाद्या संयुगाचं नाव जे आहे त्या नावावरून आपल्याला त्याचं फॉर्म्युला सूत्र तयार करता येईल. आता हे करत असताना त्याचे काय रूल्स किंवा नियम आहेत. आता काय नियम आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. रूल्स म्हणजे त्याचे नियम्स काय आहेत. पहिला 1 मेटल अँड 1 नॉन मेटल, म्हणजे एक धातू व एक अधातू असेल तर, म्हणजे कुठे जर का एखादं तयार झालेलं संयुग म्हणजे कंपाऊंड त्यापैकी एक मेटल आहे दुसरा नॉन मेटल आहे, म्हणजे एक धातू असेल आणि दुसरा अधातू असेल, तर त्यावेळेस नाव कसं देतात. फर्स्ट मेटल अँड देन नॉन मेटल, म्हणजे अगोदर धातू लिहायचा नंतर अधातू लिहायचा आणि त्यासाठी सफिक्स IDE याचा वापर करतात. म्हणजे प्रत्यय IDE म्हणजे ईड हा शब्द आपण मराठीतून वापरतो. आता त्याचं एक्झाम्पल उदाहरण आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल KCl, त्याला आपण पोटॅशियम क्लोराईड म्हणतो. आता K म्हणजे पोटॅशियम हा मेटल धातू आहे म्हणून अगोदर लिहिला. Cl नॉन मेटल आहे अधातू म्हणून आपण नंतर लिहिला आणि Clच्या शेवटी IDE हा शब्द इथं वापरतात. हा रूल फर्स्ट झाला. सेकंड रूल आहे बोथ नॉन मेटल्स, जेव्हा दोन्ही अधातू असतील तर त्यावेळेस एक डाय, 2 असतील, 3 असतील तर ट्राय, 4 असतील तर टेट्रा, 5 संख्या असेल तर पेंटा किंवा 1 असेल तर मोनो, म्हणजे मोनो, डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा अशा प्रकारच्या शब्दाचा वापर केला जातो. कुठे तर त्याचं उदाहरण बघूया आपण. फॉर एक्झाम्पल PCl5. आता P पण नॉन मेटल अधातू आहे, Cl पण नॉन मेटल अधातू आहे. आता यापासून तयार झालेलं नाव फॉस्फरस पेंटाक्लोराईड. म्हणजे पेंटा हा शब्द आपण या ठिकाणी वापरतो 5 संख्या आहे म्हणून. किंवा दुसरं उदाहरण आपण बघूया. त्यामध्ये CO2 कार्बन डायऑक्साईड, डाय का तर 2 संख्या आहे. किंवा CO कार्बन मोनोऑक्साईड, म्हणजे हे संख्या किती आहे त्यानुसार यातला एक शब्द वापरावा लागेल. पुढचा जो नियम आहे तो तिसरा, यामध्ये थर्ड रूल आहे तो म्हणजे कॉमन नेम्स, म्हणजे काही सामान्य नावं जशी आहेत तशीच वापरतात. उदाहरणार्थ सम कंपाऊंड्स यूज्ड बाय देअर कॉमन नेम्स ॲज इट इज, त्याला नॉट रूल्स म्हणजे नियमाचा काय वापर केला जात नाही त्या ठिकाणी. आता अशी काही संयुग आहेत, म्हणजे काही संयुगाचे सामान्य नाव जे आहे तसंच वापरतात, जे प्रचलित नाव आहे त्याचाच वापर करतात, म्हणजे कुठलाही नियम या ठिकाणी न लागू करता किंवा कुठलाही नियम ॲप्लाय न करता. आता त्याचं उदाहरण आपण पाहूया. पहिलं उदाहरण आहे H2O म्हणजे पाणी, वॉटर. त्याचं सायंटिफिक किंवा आपल्याला रासायनिक नावच पाहायचं असेल तर हायड्रोजन मोनॉक्साईड असं लिहावं लागेल. का तर बोथ आर नॉन मेटल्स, दोन्ही अधातू आहेत, त्यामुळे
किंवा दुसरं उदाहरण आपण NH3 पाहतोय, अमोनिया. हे बऱ्याच वेळा आपण अमोनियाच म्हणतो याला, परंतु याचं जर रासायनिक नाव लिहायचं असेल तर ते नायट्रोजन ट्रायहायड्रेट, नायट्रोजन ट्रायहायड्रेट असं लिहावं लागेल. हा झाला तिसरा नियम. पुढचा चौथा नियम आपण पाहूया. चौथा नियम आहे तो म्हणजे व्हॅरिएबल व्हॅलन्सी. त्याला परावर्ती संयुजा किंवा बदलती संयुजा असं म्हटलं जातं. सम एलिमेंट शोज टू टाइप्स ऑफ व्हॅलन्सी, म्हणजे काही मूलद्रव्य दोन प्रकारच्या संयुजा दर्शवतात, म्हणजे त्याला आपण बदलती किंवा परावर्ती संयुजा असं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला व्हॅरिएबल व्हॅलन्सी असं म्हटलं जातं. म्हणजे एकच मूलद्रव्य पण दोन वेगळ्या प्रकारच्या व्हॅलन्सी संयुजा दर्शवतात. अशा वेळेस काय करायचं तर इंडिकेटेड बाय रोमन लेटर्स, तर यासाठी रोमन अक्षराचा वापर केला जातो. किंवा ऑर OUS यूज्ड फॉर लेस व्हॅलन्सी, त्यातील जी संख्या कमी आहे किंवा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या संयुजा आहेत त्यातील जी संख्या कमी संयुजेची आहे त्यासाठी OUS याचा वापर केला जातो. मराठीत अस या शब्दाचा वापर करतात. आणि जी संयुजा हायर किंवा त्यातील जी मोठी संख्या आहे संयुजेची व्हॅलन्सीची त्यासाठी IC या शब्दाचा वापर केला जातो, म्हणजे मराठीतून त्याला IC. आता याचं उदाहरण बघूया आपण, म्हणजे लक्षात येईल. उदाहरणार्थ कॉपर Cu हा जो मूलद्रव्य मेटल आहे तो दोन प्रकारची संयुजा दर्शवतो, म्हणजे कधी तो Cu+ असतो तर कधी तो Cu++ असतो. म्हणजे दोन प्रकारची याची व्हॅलन्सी आहे या मूलद्रव्याची, या एलिमेंटची. +1 आहे आणि इथं +2 आहे. आता यामधील जी संख्या कमी आहे, म्हणजे ही एक संख्या कमी आहे, त्यावेळेस आपण OUS हा शब्द वापरतो. म्हणजे याचं नाव झालं क्युप्रस. आणि यातील जी मोठी संख्या आहे त्यासाठी आपण IC हे अक्षर वापरतो. म्हणजे हे दोन जे आहे 2+ साठी क्युप्रिक, म्हणजे Cu+ असेल तर क्युप्रस, Cu++ असेल तर क्युप्रिक. किंवा असंही लिहिलं जातं, असं न लिहिता जर का आपल्याला असंही लिहिता येतं, कॉपर आहे असं त्याचं नाव, Cu कॉपर, आणि रोमन 1 कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये रोमन 1, तसं इथं कॉपर कंसात रोमन 2. एक तर याचा वापर करा OUS किंवा कंसात सरळ ती संख्या किती आहे ती लिहा रोमनमध्ये, किंवा ICचा वापर करा किंवा सरळ कंसामध्ये रोमन संख्या आपण वापरू शकतो. किंवा दुसरं उदाहरण Fe म्हणजे लोखंड, आयर्न म्हणतो आपण, याचीसुद्धा दोन प्रकारची संयुजा आहे, Fe++ आणि Fe3+. म्हणजे इथं 2+ आहेत, इथं 3+ आहेत. यातील लहान संख्या जी आहे ++ म्हणजे 2+ आहे त्यासाठी आपण OUS फेरस, आणि 3 संख्या आहे त्यासाठी आपण फेरिक IC याचा वापर करतो. म्हणजे कमी संयुजा असेल फेरस, त्यातील जास्त जे आहे त्याला फेरिक. किंवा असंही लिहिलं जातं आयर्न इन ब्रॅकेट रोमन 2 असेल किंवा आयर्न इन ब्रॅकेट रोमन 3 असेल. या ठिकाणी जेवढी संयुजा आहेत तो संख्या किंवा तो अंक इथं रोमन भाषेत कंसात लिहायचा. किंवा यातील आपण तिसरं उदाहरण बघतोय की जे Hg+ आणि Hg++ अशा प्रकारे दोन्ही प्रकारची संयुजा दर्शवतात, ही वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंड संयुग तयार होत असताना. आता यातील मर्क्युरस OUS आणि मर्क्युरिक जे लहान आहे त्यासाठी आपण OUS वापरलं. इथं मोठी जी संख्या आहे संयुजा ++ 2 वेळा आहे त्यामुळे इथं क्युप्रिक म्हणजे मर्क्युरिक वापरलं आपण, मर्क्युरिक IC. किंवा हे असंही लिहिलं जातं मर्क्युरी इन ब्रॅकेट रोमनमध्ये 1 लिहावं लागेल किंवा मर्क्युरी इन ब्रॅकेट रोमनमध्ये 2 लिहावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मर्क्युरस, मर्क्युरिक किंवा अशा पद्धतीने त्याचं नाव आणि कंसात ती जी संख्या आहे ती रोमन भाषेत लिहिली जाते. दोन्हीपैकी कोणती एक मेथड वापरली तरी चालते. आता याचं उदाहरण आपण बघूया. फॉर एक्झाम्पल FeO. आता या ठिकाणी FeO या ठिकाणी Feची संयुजा जी आहे ती ++ म्हणजे 2+ आहे, त्यामुळं कमी संख्या आहे म्हणून आपण त्याला फेरस हा शब्द वापरतो. नाव झाल्याचं फेरस ऑक्साईड. किंवा तसं न लिहिता आपण Fe आहे म्हणजे आयर्न, याची संयुजा 2 आहे म्हणून आपण कंसात 2 रोमनमध्ये लिहितो, फेरस रोमनमध्ये 2 ऑक्साईड.
किंवा त्याला आयर्न ऑक्साईड असंही म्हटलं जातं, फेरस ऑक्साईड किंवा आयर्न ऑक्साईड. तसंच Fe2O3, आता यामध्ये याची संयुजा 3+ आहे, त्यामुळे ही मोठी संख्या आहे, त्यासाठी आपण IC याचा वापर करतो. म्हणजे याचं नाव झालं फेरिक ऑक्साईड. याचं आहे फेरस ऑक्साईड, याचं आहे फेरिक ऑक्साईड, किंवा यालाच आपण वेगळ्या पद्धतीनं असं लिहू शकतो, आयर्न ब्रॅकेटमध्ये रोमन 3 लिहायचं आणि ऑक्साईड, म्हणजे आयर्न ब्रॅकेटमध्ये 2 ऑक्साईड किंवा आयर्न ब्रॅकेटमध्ये 3 ऑक्साईड. म्हणजे त्याची जी संयुजा आहे तो संख्या किंवा तो नंबर आपल्याला रोमन भाषेत कंसात लिहिता येतो.